Hello students, welcome back to Acharya Digital. I am Dr. Preetam Yadav and we are back with another chapter for HSC examination practice questions. This chapter is Molecular Basis of Inheritance. याच्या आधी आपण 3 चॅप्टर कव्हर केलेले आहेत आणि आपला गोल असणार आहे की या सिरीज मध्ये सगळ्यात जास्त चॅप्टर्स कव्हर होतील आणि त्याच्या सोबतच HSC ॲज वेल ॲज नीटची तयारी आपली कंप्लीट होईल. बरं, या चॅप्टर्स वरती आपल्याला फोकस करायचं आहे. जेनेटिक्स ॲज यू नो नीट साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, बोर्ड साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मोस्ट ऑफ दी डायग्रामॅटिक क्वेश्चन्स, डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स जे असणार आहेत, ह्याची डायग्राम काढा, त्याची डायग्राम काढा, हे क्वेश्चन्स या चॅप्टर मधून आणि याच्या आधीच्या चॅप्टर मधून जो की आपला अनन्या मॅमनी कव्हर केलेला आहे त्याच्यामधून आपल्याला बघायला मिळतात. सो लेट्स फोकस ऑन दिस चॅप्टर. कॅन यू पास द प्लीज? First question. Give the flow chart of central dogma. Central dogma of molecular biology किंवा याला आपण म्हणतो सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ. 10वी पासून आपण ही कन्सेप्ट शिकत आलेलो आहे. काय सांगते सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ? सगळ्यात पहिल्यांदा कोणी सांगितलं होतं? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे सांगितलं होतं फ्रान्सिस क्रिकने. ओके, फ्रान्सिस क्रिकने आपल्याला काय सांगितलं याच्यामध्ये? यांनी आपल्याला 1958 मध्ये ही कन्सेप्ट सगळ्यात पहिल्यांदा सांगितली. त्याच्या अकॉर्डिंग डीएनए हा आणखी एका प्रकारचा न्यूक्लिक ऍसिड तयार करतो, त्याचं नाव आहे आरएनए. आणि आरएनए पुढे जाऊन अल्टिमेटली कशामध्ये, कोणतं बायोमॉलिक्यूल फॉर्म करण्यामध्ये हेल्प करतोय? तर ते आहे प्रोटीन. डीएनए टू आरएनए अँड आरएनए टू प्रोटीन, ही एक स्कीम आपल्याला माहित आहे. ओके, आता याच्यामध्ये डीएनए पासून आरएनए बनण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? तर इथे लिहून टाकू आपण. याला बोलतोय आपण ट्रान्सक्रिप्शन. एक रेसिपी दिलेली आहे त्याच्यावरती. ओके, डीएनए टू आरएनए अँड देन आरएनए टू प्रोटीन, ही जी प्रोसेस आहे ह्याला आपण म्हणतोय ट्रान्सलेशन. आणि अशा प्रकारे डीएनए स्वतः नाही तर एका मीडिएटरच्या थ्रू पुढे जाऊन प्रोटीन बनवण्यामध्ये पार्टिसिपेट करतोय. याच्यामध्ये डीएनए टू आरएनए आणि आरएनए टू प्रोटीन ही अशी युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन चाललेलं आहे. आणि आपला अल्टिमेट गोल म्हणजेच प्रोटीन हे पुढे जाऊन आपल्या सेल्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा मॉर्फोलॉजी मध्ये आपल्याला तिथे त्याचा पार्टिसिपेशन दिसणार आहे. मग डीएनए टू आरएनए अँड आरएनए टू प्रोटीन हा जो फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन आहे फॉर ऑल द व्हायटल प्रोसेस ऑफ लिव्हिंग बिंग, त्याला आपण म्हणतो सेंट्रल डोग्मा. ओके, मग आपण याची डेफिनेशन लिहूया. डेफिनेशन काय सांगते? तर दी युनिडायरेक्शनल, सगळ्यात मोठा इथे आपल्याला बोर्डने दिलेला आहे वर्ड हा, युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ information from DNA to RNA to protein is called as or is referred as central dogma. सेंट्रल डोग्मा कशासाठी आपण म्हणतो? इथे दोन्ही पण चालू शकतं, मॉलिक्युलर बायोलॉजी और लाईफ. ओके, बट इथे आणखीन एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की डीएनए हा स्वतःसारखंच आणखीन एक मॉलिक्यूल फॉर्म करू शकतो. मग ही पण प्रोसेस ह्याच्यामध्ये ऍड होतीये. ह्याला म्हणणारे आपण, ह्या प्रोसेसला म्हणणारे आपण रेप्लिकेशन. डीएनए रेप्लिकेट्स इटसेल्फ टू फॉर्म इट्स ओन कॉपी. ओके, सो एवढा आन्सर लिहिलं तरी इनफ आहे. आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी फ्लो चार्ट, आपण उलट सायंटिस्टचं नाव आणि कोणत्या इयर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे हे सुद्धा दिलेलं आहे. पण प्रत्येक ऑर्गॅनिझम अर्थवरती हा सेम पॅटर्न फॉलो करणार आहे, एक्सेप्ट सम व्हायरसेस ज्यांच्यामध्ये युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन नाहीये. तर इथे आपण बघतो की काही व्हायरसेस जसं की आपला HIV व्हायरस हा काय करतो, आरएनए टू डीएनए असं रिव्हर्स सुद्धा
एक गोष्ट तयार करतो. आणि ह्याच प्रोसेसला इकडे आपण जर या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणतो डीएनए टू आरएनए ला, तर आरएनए टू डीएनए ज्यावेळेला ट्रान्सक्रिप्शन होत आहे त्यावेळी त्याला आपण म्हणणार आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि हे मॉडिफाईड सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ किंवा रिसेंटली जो यूज केला जाणारा सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ त्याच्यामध्ये ती पण प्रोसेस आपण बघतो. बट फ्रान्सिस क्रिकने दिलेल्या ह्याच्या अकॉर्डिंग काय आहे, डीएनए टू आरएनए अँड आरएनए टू प्रोटीन असाच फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन जात राहणार आहे. ओके, नाव मूव ऑन टू दी नेक्स्ट क्वेश्चन. डिस्टिंग्विश बिटवीन डीएनए अँड आरएनए. डीएनए आणि आरएनए हे दोन्ही सुद्धा न्यूक्लिक ऍसिड आहेत, बट त्या दोन्हीमध्ये काहीतरी की डिफरन्स आहे. कोणता की डिफरन्स आपल्याला ह्यांच्यामध्ये बघायला मिळतो, तर आपल्याला माहिती आहे, पहिले तर आपण त्यांचा फुल फॉर्म घेऊन घेऊ. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. आणि आरएनएचा फुल फॉर्म काय आहे, रायबो न्यूक्लिक ऍसिड. ओके, आणखीन कोणते की डिफरन्सेस आपल्याला डीएनए आणि आरएनए मध्ये बघायला मिळतात. नावामधूनच समजते की इथे डीऑक्सी कशामधून तरी ऑक्सिजन काढलेलं आहे. बर, पहिला न्यूक्लिक ऍसिड कोणता फॉर्म झाला असेल, डीएनए की आरएनए. इथे सगळ्यात पहिला जो न्यूक्लिक ऍसिड फॉर्म झाला होता तो होता आरएनए. त्यामुळे त्याच्या अकॉर्डिंग ज्यावेळी ह्याच्यामध्ये चेंज होऊन आणखीन स्टेबल कंपाऊंड बनला त्यावेळी त्याला आपण म्हणलो डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. कारण ओरिजिनल मॉलिक्यूल मधून ऑक्सिजन आपण रिमूव्ह करतोय. ओके, मग याला म्हणणारे आपण डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. आणि हा चेंज झालाय कशामध्ये, तर ह्याच्याकडे एक पेंटोज शुगर प्रेझेंट आहे. पेंटोज शुगर इज कोणती, आणि ही डीऑक्सी रायबोज. कोणत्या पोझिशनला डीऑक्सिजनेशन झालेलं आहे, तर सेकंड कार्बनच्या पोझिशनला. नेक्स्ट इकडे काय आहे, इकडे पेंटोज शुगर आहे. पेंटोज शुगर इज रायबोज. Okay, now next difference, as we all know, which is more stable molecule, RNA or DNA. तर आपल्याला माहित आहे की आरएनए अनस्टेबल होता, जास्त म्युटेट करत होता, फास्टर रेटने म्युटेट करतो. डीएनए सुद्धा म्युटेट करतो, बट डीएनएचा रेट ऑफ म्युटेशन खूप स्लो आहे. मग तो एक डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. डीएनए मोर स्टेबल अँड म्युटेट्स स्लोली. आणि तेच आरएनए मध्ये काय लिहिणार आहे आपण, इट इज लेस स्टेबल दॅन डीएनए. अँड म्युटेट्स फास्टर. ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला 3 मार्क्स साठी 3 पॉइंट्स तर ऍटलिस्ट लिहायचेच आहेत. आणखीन काही 2-3 एक्स्ट्रा पॉइंट्स मी सांगते जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहतील. 6-7 पॉइंट्स बघितल्यानंतर आपल्याला ऍटलिस्ट त्यातले 3 तर लक्षात राहणार आहेत. ओके, बर, डीएनए मध्ये कोणत्या टाईपचे नायट्रोजनस बेसिस आपल्याला बघायला मिळतात, तरी ते आपल्याला माहिती आहे. ए, टी, जी अँड सी हे नायट्रोजनस कंपाऊंड्स आपल्याला याच्याकडे बघायला मिळतात. ATGC, ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन अँड सायटोसिन. ओके, आणि इकडे बेसिस आर फाउंड. इकडे मग बघू आपण, ॲडेनिन आहे, ग्वानिन आहे, सायटोसिन आहे, बट इकडे थायमिनच्या जागी आहे इकडे आपल्याला युरॅसिल. ओके, आर प्रेझेंट. बर, डीएनएचं स्ट्रक्चर आपण कधी ना कधी तर बघितलेलं आहे. कोणत्या टाईपचं असतं, डबल स्ट्रँडेड. युजली किंवा मेजॉरिटी ऑफ द टाइम्स डीएनए हा डबल स्ट्रँडेड मॉलिक्यूल आहे. आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम्स, नॉट ऑलवेज बट मेजॉरिटी ऑफ द टाइम्स आरएनए सुद्धा कसा आहे, सिंगल स्ट्रँडेड मॉलिक्यूल आहे. बट देर इज ऑलवेज अन एक्सेप्शन. ओके, मग इकडे डीएनए इकडे लिहून टाकू आपण, मोस्टली डबल स्ट्रँडेड. आणि इकडे आरएनए इज मोस्टली
सिंगल स्ट्रँडेड. ओके. आता डबल स्ट्रँडेड आणि सिंगल स्ट्रँडेड आहे म्हणजे एक रूल यासाठी आपल्याला बघायला मिळतो. कोणता रूल आपण बघतो डबल स्ट्रँडेड मॉलिक्यूल आणि सिंगल स्ट्रँडेड मॉलिक्यूलला इथे? तर डबल स्ट्रँडेड मॉलिक्यूल कधी असणार आहे? ज्यावेळी कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग करेल. आणि कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग ह्याच्यामध्ये आपल्याला जर बघायचे असेल तर डीएनएच्या केसमध्ये इकडे ए forms hydrogen bonds with T, right? And तेच जर आपल्याला आरएनएच्या बाबतीमध्ये बघायचं म्हणलं तर इकडे मात्र ए हा कुणासोबत बॉन्ड फॉर्म करणार आहे? तर यू सोबत. ए फॉर्म्स हायड्रोजन bonds with uracil. ओके. आता इथे आपण GC चं लिहिणार नाही, आपल्याला डिफरन्स विचारलेला आहे. सेम असणारे पॉइंट्स तर लिहिण्याची काही गरज नाहीये इथं. नंतर डीएनएचं प्रायमरी फंक्शन कोणतं आहे? तर डीएनए being stable acts as a genetic material. डीएनए स्टेबल असल्यामुळे त्याच्यामध्ये पटकन चेंजेस होत नाहीत, त्यामुळे हा काय करणार आहे? ऍज अ जेनेटिक मटेरियल म्हणून ऍक्ट करणार आहे. डीएनए बीइंग स्टेबल ऍक्ट्स ऍज अ जेनेटिक मटेरियल इन मेजॉरिटी ऑफ द ऑर्गॅनिझम्स. ऑल ऑफ द ऑर्गॅनिझम्स म्हटलं तरी चालेल, बट देअर आर सम एक्सेप्शनल व्हायरसेस विच कॅरी आरएनए जीनोम, म्हणून मी इथे लिहिलेलं आहे जेनेटिक मटेरियल इन मेजॉरिटी ऑफ दी ऑर्गॅनिझम्स. ओके. आणि मग आरएनएचं मेजर फंक्शन काय? तर आरएनए हा मेसेंजरचं काम करतो किंवा प्रोटीन सिंथेसिस मध्ये काम करतो, किंवा कधी कधी आरएनए इव्हन एन्झाईम सारखी सुद्धा ऍक्टिव्हिटी दाखवतोय. मग इथे आपण लिहू शकतो आरएनए इज लेस स्टेबल, therefore takes part in some reactions and also acts as an messenger and structural molecule. ओके. एवढा डिफरन्स आपल्याला इनफ आहे. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. एवढा डिफरन्स जरी लिहिला तरी खूप जास्त आहे. चलो ऑन टू दी नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन इज draw and label a suitable diagram for transcription and processing of hnRNA to mRNA in eukaryotes. जर तुम्हाला आठवत असेल तर प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मध्ये ट्रान्सक्रिप्शन सेम होत नाही. प्रोकॅरियोट्स मध्ये ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लियस मध्ये होते, न्यूक्लियाच्या इथे होतं. युकॅरियोट्स मध्ये न्यूक्लियस मध्ये होते. बट प्रोकॅरियोट्स मध्ये ट्रान्सक्रिप्शन जसं होतं तसंच सायमल्टेनियसली लगेचच त्याच्यावरती ट्रान्सलेशन सुद्धा चालू होते. त्यामुळे तिथे जास्त लॅग पडत नाही. दोन्ही प्रोसेसेस मध्ये जास्त डिफरन्स राहत नाहीये, टाइम ड्युरेशनचा डिफरन्स राहत नाहीये. बट तेच जर आपण युकॅरियोट्स मध्ये बघितलं तर युकॅरियोट्स मध्ये ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस ही न्यूक्लियसच्या आतमध्ये होणार आहे, ट्रान्सलेशनची प्रोसेस ही न्यूक्लियसच्या बाहेर होणार आहे. आणि यामुळे आपल्याला त्या ट्रान्सक्रिप्टला न्यूक्लियस पासून बाहेर सायटोप्लाझम पर्यंत घेऊन जायचे. आणि ड्युरिंग दिस प्रोसेस बरेच सारे बाकीचे रिएक्टिव्ह मॉलिक्युल्स त्याच्यासोबत रिएक्ट करून त्याची स्ट्रक्चरल इंटिग्रिटी ब्रेक करू शकतात. आणि त्यामुळे आपल्याला युकॅरियोट्स मध्ये ह्या मॉलिक्युलला थोडंसं एक्स्ट्रा प्रोटेक्शन द्यायचंय. आणि त्याच स्टेप्स आहेत कोणत्या? स्प्लायसिंग, कॅपिंग अँड टेलिंगच्या. ओके. ना आपल्याला विचारलेली आधी तर डायग्राम मध्ये आपल्याला ही अशी टेक्स्टबुक मध्ये दिलेली डायग्राम ड्रॉ करायची आहे. सगळ्यात आधी तर डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय की हा काय आहे? ट्रान्सक्रिप्शन अँड प्रोसेसिंग ऑफ hnRNA.
टू mRNA इन युकॅरियोट्स. मग आपल्याला इथे एक प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट तयार झालेली दिसते. बट ह्या प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट मध्ये खूप सारे अनट्रान्सलेटेड रिजन्स जे म्हणजे इंट्रॉन्स जे की इथं पुढे जाऊन प्रोटीन सिंथेसिस मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, असे इंट्रॉन्स सुद्धा तिथे आपल्याला बघायला मिळतात. मग हे इंट्रॉन्स कट करून टाकले पाहिजेत. ही डायग्राम आपण जशीच्या तशी काढली तरी चालेल. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय दाखवायचंय तर इथे असणारे एक डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज एन्झाईम जे की आरएनएचं ट्रान्सक्रिप्शन पुढे 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 घेऊन जाणार आहे. त्यानंतर आपल्याला हा फ्रेशली फॉर्म्ड आरएनए बघायला मिळतोय. ह्याला मी mRNA बोलणार नाही कारण की mRNA अजून त्याच्यापासून तयार होणार आहे. इकडचा आहे तो आहे आपला mRNA. ह्याला आपण प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट किंवा HNRNA बोलूयात. ओके, मग ह्या प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट किंवा HNRNA मध्ये काही चेंजेस केले जातात आणि मगच त्या mRNA ला आपण बाहेर सायटोप्लाझम मध्ये सोडतो. ओके, मग ही एक डायग्राम आपल्याला काढायची. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला दाखवायचंय त्याच्यामध्ये प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट फॉर्म झालेली आहे. नंतर त्या प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट मधून आपण फक्त एक्झॉन्स ठेवले, इंट्रॉन्स आपण बाजूला काढून टाकले. एक्झॉन्स जे ठेवलेले आहेत, आता हे इंट्रॉन्स जे इकडून बाहेर काढतो आपण त्याचे इकडे कॉइल्स फॉर्म होत आहेत बघा. हे कॉइल्स नंतर आपण काढून टाकणार आहे. नंतर आपल्या 5 प्राइम एंडला एक स्पेशल टाईपचं न्यूक्लिओटाइड तिथे ऍड केलेलं आहे. ह्याला आपण म्हणतो मिथायलेटेड किंवा मिथिल ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, ज्याच्यामुळे की त्या प्रायमरी ट्रान्सक्रिप्टची स्टेबिलिटी वाढणार आहे. बाहेर निघताना कोणताही रॅन्डम मॉलिक्यूल तिथे जाऊन रिॲक्ट नको व्हायला, यासाठी आपण ही गोष्ट केलेली आहे. बरं, ह्याचा फक्त एवढाच फंक्शन नाहीये. हा जो मिथायलेटेड ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट आहे हा तिथे ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा हेल्प करतो. त्याच सोबत रायबोझोमला आयडेंटिफिकेशन साइट, रायबोझोमला ओळखण्यासाठीची साइट सुद्धा तिथे तो क्रिएट करतोय, जेणेकरून आपण रायबोझोमला आपण म्हणजे हा आपला mRNA पुढे जाऊन रायबोझोमच्या करेक्ट साइडला जाऊन बाइंड करेल आणि तिथे ट्रान्सलेशनची प्रोसेस चालू होईल. नेक्स्ट लास्ट आपली जी स्टेज आहे त्याला आपण म्हणतोय टेलिंग किंवा पॉलीएडेनायलेशन. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर शेवटच्या कोडांनंतर मागे खूप सारे 200 to 300 ऍडेनिन बेसिस तिथे लावत जाणार आहे. याच्यामुळे सुद्धा त्या प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट मध्ये चेंजेस होऊन तिथे त्याची स्टेबिलिटी वाढते आणि आता आपल्याला एक स्टेबल असा मेसेंजर आरएनए बघायला मिळतोय. ओके, आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय दाखवायचंय तर आपल्याला दाखवायची ह्याच्यामध्ये त्याची डायग्राम. नंतर आपल्याला विचारलेलं आहे एक्सप्लेन द टर्म्स स्प्लायसिंग, कॅपिंग अँड टेलिंग. सगळ्यात पहिल्यांदा तर मी लिहिते इथे स्प्लायसिंग बद्दल. स्प्लायसिंग, व्हॉट इज स्प्लायसिंग? आताच मी सांगितलं की आपला जो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट आहे त्या प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट मध्ये इंट्रॉन्स सुद्धा आहेत आणि एक्झॉन्स सुद्धा आहेत. ह्याच्यातले इंट्रॉन्स पुढे जाऊन प्रोटीन सिंथेसिस मध्ये पार्टिसिपेट करणार नाहीयेत. मग आपल्याला त्यांना काढून टाकलेलं बरं आहे. मग इथे लिहून घेऊ आपण द प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट हॅज both exons and introns. These introns do not code for protein synthesis. बरं, कोणाला सांगता येईल का की इंट्रॉन्स प्रोकॅरियोट्स मध्ये सापडतात का? नो, इंट्रॉन्स हे प्रोकॅरियोट्स मध्ये सापडत नाहीत. प्रोटीन सिंथेसिस, द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स इज कॉल्ड ॲज स्प्लायसिंग. ओके, फर्स्ट टर्म तर आपली एक्सप्लेन करून झालेली आहे. नेक्स्ट आहे कॅपिंग. कॅपिंग मध्ये आपण बघितलं कोणता स्पेशल न्यूक्लिओटाइड इथे आपण अटॅच करतोय. इथे लिहून टाकते मी लगेच. सेकंड इज कॅपिंग. इट इज द प्रोसेस ऑफ
introducing स्पेशल न्यूक्लियोटाइड. कोणता आहे स्पेशल न्यूक्लियोटाइड ते सुद्धा मेन्शन केलं पाहिजे आपण. दॅट इज मिथाइल ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट. 3 फॉस्फेट आहे त्याच्यामध्ये. युज्युअल न्यूक्लियोटाइड्स मध्ये आपल्याकडे किती फॉस्फेट ग्रुप असतो? सिंगल. ह्याच्यामध्ये 3 आहेत. ग्वानोसिन ट्राय फॉस्फेट. कोणत्या एंडला आपण ही कॅपिंग केलेलं आहे? तर जिथून चालू करतो आपण कोणताही न्यूक्लिक ऍसिडला रीड करताना कोणत्या एंड पासून चालू करणार आहे? 5 प्राइम एंड पासून. मग 5 प्राइम एंड पासून आपण ह्याला चालू करतोय रीड करायला, म्हणून इथे लिहू आपण कॅपिंग. ट्रायफॉस्फेट at the 5 prime end of RNA molecule during processing. ह्याला काय बोलणार आहे आपण? कॅपिंग. 2 टर्म आपण आता एक्सप्लेन केल्या. नेक्स्ट टर्म आहे आपली टेलिंग. ओके, मी नवीन स्लाइड घेते इथे. थर्ड इज टेल. टेल अपोजिट. आता एक जर एंड आपण वरती कॅप लावतोय म्हणजे हेड वरती कॅप ठेवतोय जर आपण, तर अपोजिट एंडला टेल प्लेस करतो इथे आपण. टेलिंग मध्ये काय करतोय आपण? ऍडिशन ऑफ ऍडेनिन रेसिड्यूज. ऍडेनिन रेसिड्यूज आता सांगितलं किती ऍड करतो आपण? 200 to 300 इन नंबर आर. ऍडिशन ऑफ ऍडेनिन रेसिड्यूज 200 to 300. कोणत्या एंडला? ऍट दी 3 प्राइम एंड ऑफ RNA मॉलिक्यूल. आणि आता आपल्याला एक कम्प्लिटली प्रोसेस्ड आपल्याला काय मिळालेलं आहे इथे? एक mRNA चा मॉलिक्यूल मिळालेला आहे. ओके, मग आता ह्यांची गरज काय ते पण लिहून टाकू आपण बाबा. these processes are required for stability. बरं, फक्त स्टॅबिलिटी आहे का? तर आपल्याला माहिती आहे की इथे ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा हेल्प होणार आहे कॅपिंग मुळे. स्टॅबिलिटी ऑफ mRNA and also helps in its functioning. ओके, एवढा आन्सर आपण लिहिलं तरी ह्या क्वेश्चन साठी इनफ आहे. बट रिमेंबर टू ड्रॉ वेल लेबल्ड डायग्राम. डायग्राम्सला इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये जर बघितलं स्प्लिट करून आपण 3 मार्काचा पूर्ण क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, आणि त्यांनी सगळ्यात पहिलाच दिलेला आहे ड्रॉ अँड लेबल ए सुटेबल डायग्राम. सुटेबल डायग्राम ह्या वरच्या ह्याच्यासाठी किती असणार आहेत मार्क्स? 1.5 मार्क. आणि या 3 टर्म्स ज्या एक्सप्लेन केल्या आपण आता त्यासाठी किती असणार आहे? नेक्स्ट 1.5 मार्क्स. ओके, त्यामुळं डायग्राम काढलीच पाहिजे. डायग्राम प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघून ठेवा. बरं, ही सेम डायग्राम आपल्याला एनसीईआरटी मध्ये पण आहे, स्टेट बोर्ड मध्ये पण आहे. व्यवस्थित डायग्राम काढायची. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, राईट एम्स ऑफ ह्युमन जीनोम प्रोजेक्ट. ह्युमन जीनोम प्रोजेक्ट काय केलं होतं ह्युमन जीनोम प्रोजेक्ट मध्ये? तर कम्प्लीट सिक्वेन्सिंग केलं होतं आपल्या ह्युमन्सच्या जीनोमचं कम्प्लीट सिक्वेन्सिंग. बट का? तेच तर आपल्याला विचारले की गोल्स काय होते त्याचे, कशासाठी केलेलं आहे एवढा सगळा मोठा प्रोजेक्ट. बरं, हा प्रोजेक्ट आपल्याला माहिती आहे 13 वर्ष चाललेला आहे. खूप मोठा प्रोजेक्ट होता, खूप जास्त खर्च आलेला आहे ह्या प्रोजेक्ट मध्ये. मग त्याचा एवढा मोठा खर्च करून एवढा जास्त जे एफर्ट्स टाकले सगळ्या सायंटिस्टनी थ्रू आउट दी वर्ल्ड, त्याचे गोल काय होतं? तर सगळ्यात पहिला गोल
मॅपिंग द एंटायर जीनोम, ह्युमन जीनोम ॲट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. प्रत्येक एक न्यूक्लियोटाइड आपल्याला तिथं मॅप करायचं आहे, त्याची लोकेशन कुठे काय असणार आहे, कोणता जीन कुठे, कोणत्या जीनच्या नंतर कोणता जीन येणार, अगदी इथपर्यंतची सगळी सिक्वेन्स तिथं माहीत करून घेणे, हा पहिला गोल होता. ओके. नेक्स्ट सेकंड गोल, आता ही इन्फॉर्मेशन तर काढली आपण, ही स्टोअर सुद्धा केली पाहिजे. बरं, अशा फॉर्म मध्ये स्टोअर केली पाहिजे जी की आपल्याला किंवा बाकीच्या सायंटिस्टला जे नंतर येणार आहेत, खूप वर्षांनंतर सुद्धा जरी ती इन्फॉर्मेशन बघितली तरी सुद्धा ती व्यवस्थित स्टोअर राहिली पाहिजे आणि ती रीडेबल फॉर्मॅटमध्ये राहिली पाहिजे, आपल्याला समजली पाहिजे. ओके. मग हा आपला सेकंड गोल होता, टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन डेटाबेसेस, म्हणजे कम्प्युटराइज्ड फॉर्म मध्ये आपल्याला ती अवेलेबल करून द्यायची. ओके. नेक्स्ट गोल ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. आता हे जे आपण करतोय ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जे केला आपण, त्याच्यामध्ये आपण आधी तर पहिले फक्त ह्युमन्सचा केला, बट नंतर आपण बघितलं की त्याच्यामध्ये काही बाकीचे अॅनिमल्स किंवा प्लांट सुद्धा किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा आपण त्यांचे सुद्धा जिनोमला डिकोड केलेला आहे. बर, पुढे जाऊन कधीतरी आपल्याला काही ऑर्गॅनिझम्स असे सापडतील ज्यांच्यामुळे आपल्या ह्युमन्स मध्ये होणाऱ्या बऱ्याच सारे डिसीजेस किंवा जे आपल्याला हार्डशिप्स येतात त्याच्यासाठीचे सोल्युशन्स मिळू शकतात दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सच्या जिनोम मध्ये. मग त्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सचं जिनोम सुद्धा जर स्टडी करायला लागलं तर आपल्याला तिथे पुन्हा 13 वर्ष घालवणे किंवा 15 वर्ष घालवणे फिजिबल आहे का, एफिशियंट आहे का, नाही. मग आपण ह्या प्रोजेक्टमध्येच अशा काही टेक्नॉलॉजीज डेव्हलप केल्या जेणेकरून जसं ह्युमन्सचं जिनोम आपण डिकोड केलेलं आहे तसेच बाकीच्या ऑर्गॅनिझम्सचं जिनोम डिकोड करण्यासाठी, फास्ट डिकोड करण्यासाठी त्या टेक्नॉलॉजीज आपण यूज करू. ओके. मग थर्ड गोल काय आहे आपला, डेव्हलप टूल्स अँड टेक्नॉलॉजीज फॉर अनालिसिस ऑफ द डेटा. फक्त काही मेथड्सच नाही तर काही असे सॉफ्टवेअर सुद्धा बनवले पाहिजेत जे त्यांना एफिशियंटली स्टोअर करतील, आपल्या ड्युरेशन कमी करतील. ओके. नाउ नेक्स्ट गोल, फोर्थ गोल, ट्रान्सफर द रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू द प्रायव्हेट सेक्टर सच ॲज इंडस्ट्रीज. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा हे टेक्नॉलॉजीज गेले पाहिजेत. प्रत्येक वेळेस गव्हर्नमेंट किंवा NGO सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकत नाहीये. काही ड्रग्स डेव्हलपमेंटसाठी किंवा काही वेगळ्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी प्रायव्हेट इंडस्ट्रीज सुद्धा खूप जास्त कामाला येतात. जसे की आपल्याला माहिती आहे, फर्स्ट ह्युमन इन्सुलिन जे बनवलं गेलं ते सुद्धा एका प्रायव्हेट कंपनीने, इली लिली नावाच्या कंपनीने बनवलं होतं. मग अशा प्रकारे आणखीन सुद्धा रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि आपली ह्युमन्सची लाईफ, ह्युमन वेलफेअर करण्यासाठी सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीज बाकीच्या प्रायव्हेट इंडस्ट्रीज मध्ये स्प्रेड झाल्या पाहिजेत. हा सुद्धा त्याचा गोल होता. नेक्स्ट गोल होता, टेकिंग केअर ऑफ लीगल, एथिकल अँड सोशल इश्यूज विच मे अराइज फ्रॉम द प्रोजेक्ट. लीगल, सोशल अँड इथिकल, कधी कधी इनलिगल यूज करून सुद्धा ह्युमन्सच्या काही जीन्स किंवा जीन अल्टरेशन्स करता येऊ शकतात आणि असे इनलिगल यूज जर झाला आणि अनवॉन्टेड काही तिथे सर्कमस्टन्सेस असे तयार झाले तर ते पूर्ण वर्ल्ड साठी हानिकारक असू शकतात. ओके. तसेच इथिकल, एखाद्या कम्युनिटीला किंवा एखाद्या रिलिजनला किंवा एखाद्या ग्रुप ऑफ पीपलला असं वाटू शकतं की आमच्या एथिक्समध्ये किंवा आमच्या कल्चरमध्ये ह्युमन्स बद्दल एवढी रिसर्च करणं किंवा त्यांच्या डेटाबेसमध्ये खोलवरती जाणं हे बरोबर नाहीये. तुम्ही जे एका गॉडने क्रिएटेड किंवा एका कोणातरी डेटीने क्रिएटेड जी गोष्ट आहे, बरेच लोक हे मानतात, इव्होल्युशन मध्ये बिलीव्ह करत नाहीत. बरेच लोक हे मानतात की बाबा ही जी ह्युमनची व्यवस्था आहे किंवा ही जी लिव्हिंग सिस्टीम आहे ती कोणीतरी एका पर्टिक्युलर पर्सननी किंवा सुपरनॅचरल पॉवरनी तयार केलेली. मग त्याच्यासोबत मेसअप नको करायला, त्याला डिकोड नको करायला, ह्याच्यामुळे काही हार्मफुल गोष्टी होऊ शकतात. ते अवॉइड करण्यासाठी किंवा त्याच्यासोबत टॅकल करण्यासाठी सुद्धा ह्युमन जिनोम प्रोजेक्टच्या लोकांनी, त्या सायंटिस्टनी तिथे बॅटल्स केलेले आहेत. अँड सोशल इश्यूज, अगेन काही प्लेसेसवरती ह्याच्याबद्दल विरोध होऊ शकतो, मग तो विरोध टाळण्यासाठी सुद्धा ह्याच्यासाठी काम केलं पाहिजे. कारण की ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्ट नंतर कित्येक डिफेक्टिव्ह जीन, कित्येक जेनेटिक डिसऑर्डर, हेरिडिटरी डिसऑर्डर्स किंवा म्युटेशनल कसे होतात, म्युटेशन्स कोणत्या टाईपचे म्युटेशन्स आपल्यामध्ये होऊ शकतात हे आपल्याला डिकोड करता आलेलं आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट होतं. त्याच्यामुळे आजकाल खूप साऱ्या वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डर्सवरती आपण क्युअर शोधू शकलेलो आहे. त्यामुळे ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये हे या गोष्टींमध्ये जर वेळ गेला असता तर आतापर्यंत ते डेव्हलप झालेलं असते. त्यामुळे आपला गोल हा होता की जे पण
इश्यूज तिथे येतील, लिगल असतील, सोशल असतील किंवा इथिकल असतील, त्या सुद्धा टॅकल करायचे. ते इश्यूज तिथेच त्यांना डॅमेज न करता किंवा त्या पर्सनला कोणत्याही प्रकारचा असं न वाटून देता की तुमच्या अगेन्स्ट किंवा तुमच्या विलच्या अगेन्स्ट किंवा तुमच्या हानीसाठी आम्ही काम करतोय असं न वाटून देता तुमच्या बेनिफिटसाठीच आम्ही काम करतोय हे प्रूव्ह करणे किंवा हे त्यांना आश्वासन देणे. ओके, एवढा आन्सर आपल्यासाठी इनफ आहे. 2 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. राईट द नेम ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स रिक्वायर्ड to initiate or start the process of new complementary strand during the replication of DNA. DNA replicate होत असताना आपल्याला माहिती आहे की दोन्ही स्ट्रँड्स ॲज अ टेम्पलेट स्ट्रँड वर्क करतात. ओके, बट दोन्ही स्ट्रँड टेम्पलेट स्ट्रँड वर्क करत असताना DNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज हा फक्त 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शन मध्येच काम करतोय. ओके, बट आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी, स्मॉल मॉलिक्युल्स रिक्वायर्ड टू स्टार्ट ऑर इनिशिएट. ज्यावेळी DNA इलॉंगेशन किंवा पॉलिमरायझेशन हे चालू होणार असतं त्यावेळेला तिथे आधी येतात RNA चे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स ज्याला आपण म्हणतो RNA प्रायमर्स, आणि हेच आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे. ओके, ते लिहून टाकते. 1 वर्ड आन्सर आहे. दीज आर कॉल्ड ॲज RNA प्रायमर्स. मग हे RNA प्रायमर्स तसेच राहतात का? नाही. DNA रेप्लिकेशन कंप्लीट झाल्यानंतर त्या RNA प्रायमर्सला आपण काढून टाकणार आहे आणि पुन्हा ज्या फ्रॅगमेंट्स आहेत त्या आपण पुन्हा लायगेट करून टाकणार आहे बाय DNA लायगेज एन्झाईम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा सिंगल मार्क्स साठी हा क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द पार्ट लेबल्ड A इन द गिवन डायग्राम. पार्ट लेबल्ड A आपल्याला जर हे बघितलं तर हे टिपिकल स्ट्रक्चर आहे. बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर DNAच्या पॅकेजिंग मध्ये आपण हे बघितलेलं आहे. ओके, मग हा जो आहे तो हिस्टोन ऑक्टॅमर, त्याच्या आजूबाजूनी जो आहे DNA तो DNA त्याला रॅप करतोय आणि असेच खूप सारे हिस्टोन ऑक्टॅमर्स आपल्याला बघायला मिळतात. ह्या 2 हिस्टोन ऑक्टॅमर्स मध्ये जो DNA प्रेझेंट असणार आहे ह्या A ला आपल्याला लेबल करायचं आहे. ह्याला आपण म्हणतो लिंकर DNA. ओके, याच्याबद्दल आणखीन एक पुढे क्वेश्चन आहे आपल्याकडे, बट ह्या पार्टचं नाव काय आहे? लिंकर DNA. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे. मी आता सांगितलेले डायग्राम्सला इग्नोर नाही करायचे. डायग्राम्स वरती खूप सारे क्वेश्चन्स बोर्ड्स मध्ये पण येतात, नीट मध्ये सुद्धा येतात. द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस ऑन ए पार्ट ऑफ DNA मॉलिक्यूल नोन ॲज ट्रान्सक्रिप्शन युनिट. ड्रॉ ए वेल लेबल्ड डायग्राम ऑफ द सेम शोइंग डिफरंट रिजन्स ऑफ द युनिट. वेल लेबल्ड डायग्राम ही जशीच्या तशी डायग्राम आपल्याला काढायची. ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये काय होणार आहे तर एक स्ट्रँड जो आहे तो ॲज अ टेम्पलेट स्ट्रँड वर्क करणार आहे आणि दुसरा स्ट्रँड कोडिंग स्ट्रँड आहे. कोडिंग स्ट्रँडलाच आपण सेन्स स्ट्रँड पण म्हणतो, बट ऍक्च्युली तो ट्रान्सक्रिप्शन मध्ये पार्टिसिपेट करणार आहे का? नाही. त्याचा अपोजिट स्ट्रँड इथे ट्रान्सक्रिप्शन मध्ये पार्टिसिपेट करणार आहे, तो ॲज अ टेम्पलेट म्हणून वर्क करणार आहे. ओके, मग आपल्याला ते दोन्ही स्ट्रँड्स दाखवायचे. बरं, आपल्याला ही पण गोष्ट माहितीये की RNA पॉलिमरेज एन्झाईम हे सुद्धा काम कोणत्या डिरेक्शन मध्ये करणार आहे? 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन मध्ये. मग आपल्याला 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन मध्ये काम करायचंय. मग आपला टेम्पलेट स्ट्रँड हा कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे? 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन वाला. ओके, मग इथे आपल्याला काय काय दाखवायचं आहे? इथे त्यांनी सांगितलेले ड्रॉ ए वेल लेबल्ड डायग्राम, लेबलिंग सुद्धा करायची. टेम्पलेट स्ट्रँड हा असणार आहे आपला एवढा स्ट्रक्चरल जीन आणि कोडिंग स्ट्रँड. कोडिंग स्ट्रँडची पोलॅरिटी 5 प्राइम टू 3 प्राइम, टेम्पलेट स्ट्रँडची पोलॅरिटी 3 प्राइम टू 5 प्राइम. ओके, आता टेम्पलेट स्ट्रँड जो आहे त्याचं सेकंड नेम सुद्धा लिहू शकता आपण, अँटी सेन्स. आणि कोडिंग स्ट्रँडचं सेकंड नेम काय आहे? सेन्स स्ट्रँड. मग त्याच्याच याच्यामध्ये आपल्याला प्रमोटर सुद्धा दाखवायचे आणि टर्मिनेटर सुद्धा दाखवायचे. हे दोन्ही सिक्वेन्सेस खूप इम्पॉर्टंट आहेत कारण की प्रमोटर पासून RNA ट्रान्सक्रिप्शन चालू होणार आहे, टर्मिनेटर पर्यंत RNA ट्रान्सक्रिप्शन स्टॉप होणार आहे. मग हा प्रमोटर कोणत्या लोकेशनला दाखवणार? जर प्रमोटरची लोकेशन आपण चेंज केली तर इथला आपला कोडिंग स्ट्रँड आणि टेम्पलेट स्ट्रँड सुद्धा मिक्स किंवा अल्टरनेट होऊ शकतो, इथे एक्सचेंज केले जाऊ शकतो. मग इथे प्रमोटर असणार आहे अपस्ट्रीम किंवा ॲट दी 5 प्राइम ऑफ कोडिंग स्ट्रँड. कुठे असणार आहे? अपस्ट्रीम. प्रमोटरची पोझिशन इथे लिहून ठेवते मी, अपस्ट्रीम ऑफ कोडिंग स्ट्रँड.
आणि टर्मिनेटरची पोझिशन काय आहे आपली, डाऊन स्ट्रीम, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, 3 प्राइम एंड, डाऊन स्ट्रीम ऑफ कोडिंग स्ट्रँड. ओके, ही एवढी एक डायग्राम आपल्याला येणार आहे. 2 किंवा 3 मार्क्सला आपल्याला ही डायग्राम येऊ शकते. त्यासाठीच आपल्याला व्यवस्थित असे हे डायग्राम्स आणि त्याचे लेबलिंग्स करायचे. नेक्स्ट, डिस्टिंग्विश बिटवीन हेटेरोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. हेटेरोक्रोमॅटिन जर आपण बघितलं, हेटेरो म्हणजे डिफरंट, आजूबाजूपेक्षा डिफरंट दिसणार आहे. ओके, हे आजूबाजूपेक्षा डिफरंट का दिसतं त्याचं सुद्धा रिझन लिहूया. डिफरंट दिसतं आणि त्याचा मेटाबॉलिकल काही रोल आहे का हे आपल्याला बघायचंय. मग हेटेरोक्रोमॅटिन, ओके, आजूबाजूच्या क्रोमॅटिन पेक्षा हे थोडंसं वेगळं दिसतंय. मग ह्याला आपण डिफाईन कसं करायचं, तर हेटेरोक्रोमॅटिन अकॉर्डिंग टू HSC बोर्डच्या टेक्स्टबुक नुसार आपल्याला बघायला मिळतं. तिथे लिहिलेलं आहे की हे जे हेटेरोक्रोमॅटिन आहे हे कम्प्लिटली कधी डिकॉइलिंग होणारच नाही त्याचं, इवन ड्युरिंग इंटरफेज. इंटरफेज वेळी तर क्रोमोझोम्स हे स्कॅटर्ड असणार आहेत, क्रोमॅटिन फायबरच्या फॉर्म मध्ये असणार आहेत. बट हेटेरोक्रोमॅटिन हा क्रोमोझोमचा असा पोर्शन आहे जो कम्प्लीट डिकॉइलिंग करणारच नाही, इवन ड्युरिंग इंटरफेज. ओके, मग इथे लिहून टाकतो मी, इट इज ए पार्ट ऑफ chromosome which does not decoil completely or decondense completely. कोणत्या फेज मध्ये पठे, इवन ड्युरिंग इंटरफेज. ओके, आणि मग तेच युक्रोमॅटिन ह्याच्या उलटा असणार आहे, हे मात्र कम्प्लिटली डिकंडेन्स किंवा डिकॉइल होऊन जाणार आहे ड्युरिंग इंटरफेज. इकडे एम फेज मध्ये किंवा मायटोटिक फेज मध्ये दोन्ही सुद्धा तर कंडेन्स्ड फॉर्म मध्येच असणार आहेत, हेटेरोक्रोमॅटिन असू दे किंवा युक्रोमॅटिन असू दे. बट ड्युरिंग इंटरफेज मात्र हे वेगळे वेगळे आपण डिस्टिंग्विश करू शकतो एकमेकांपासून, कारण की हेटेरोक्रोमॅटिन हा डिकंडेन्स होतच नाही, बट युक्रोमॅटिन मात्र कम्प्लिटली डिकंडेन्स होऊन जातो. इट इज ए पार्ट ऑफ क्रोमोझोम which is decondensed completely during इंटरफेज. मग आता हेटेरोक्रोमॅटिन जर डिकंडेन्स झालंच नाही तर ते पुढे कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा ट्रान्सक्रिप्शनल ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करेल का, नाही. मग हे काय आहे तर ट्रान्सक्रिप्शनली लेस ऍक्टिव्ह किंवा इनॅक्टिव्ह. ओके, दिस इज ट्रान्सक्रिप्शनली inactive and this is transcriptionally active. Okay, now आता त्यांच्या अपीअरन्स वरून आपल्याला याच्यातला एक डिफरन्स लिहायचा आहे. 3 मार्कचा क्वेश्चन असेल, 3 पॉइंट्स आपले डिफरन्शिएटिंग इथे होऊन जाते. मग अपीअरन्स काय आहे तर हेटेरोक्रोमॅटिन जो आहे हा डिकंडेन्स झालाच नाही, त्याच्यामध्ये खूप सारा डीएनए तिथे प्रेझेंट आहे. खूप सारा डीएनए आहे म्हणजे खूप सारा स्टेन सुद्धा ते ऍब्झॉर्ब करून घेणार, आणि जास्त स्टेन ऍब्झॉर्ब केल्यामुळे तो डार्क कलर मध्ये दिसणार आहे. आणि तेच युक्रोमॅटिन बिंग लेस विथ दी डीएनए कंटेंट, डीएनएचा कंटेंट तिथे कमी आहे, कम्प्लिटली डिकंडेन्स झालेला आहे, त्यामुळे इकडे कमी स्टेन ऍब्झॉर्ब केला जाणार आहे. कमी स्टेन ऍब्झॉर्ब झाल्यामुळं हा फेंट कलर मध्ये किंवा लाईटली स्टेन दिसणार आहे. ओके, मग इथे आपण लिहून टाकू has more DNA content 2 to 3 times more. ओके, आणि याच्यामध्ये मात्र DNA content is less.
म्हणजेच फोर्थ पॉइंट त्याच्यामुळे काय असणार आहे, इट स्टेन्स डार्कर, आणि इकडे मात्र इट स्टेन्स लाइटर. ओके, एवढे पॉइंट्स आपल्याला ह्या 3 मार्काच्या क्वेश्चन साठी इनफ आहे. मग काय काय लिहिले आपण, तर तो हेटेरोक्रोमॅटिन म्हणून का ओळखला जातो आणि युक्रोमॅटिन म्हणून का ओळखला जातो. कुणामध्ये मोर कंटेंट आहे डीएनएचा, तर हेटेरोक्रोमॅटिन मध्ये जास्त आहे आणि तेच युक्रोमॅटिन मध्ये मात्र कमी आहे. आणि थर्ड म्हणजे ट्रान्सक्रिप्शनली जर आपण ऍक्टिव्हिटी बघितली तर हेटेरोक्रोमॅटिन बिंग अनकॉइल्ड किंवा अनकंडेन्स्ड तिथे आरएनए पॉलिमरेज ऍक्ट करूच शकत नाहीये आणि त्यामुळे तिथे ट्रान्सक्रिप्शन होणार नाहीये. आणि इथे मग काय लिहिलं आपण, ट्रान्सक्रिप्शनली इनॅक्टिव्ह, आणि तेच युक्रोमॅटिन मात्र ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह असणार आहे. ओके, नाव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. ड्रॉ ए सुटेबल डायग्राम. पुन्हा एक डायग्रामॅटिक क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतोय. ड्रॉ ए सुटेबल डायग्राम ऑफ रेप्लिकेशन ऑफ युकॅरियोटिक डीएनए अँड लेबल एनी 3 पार्ट्स. एनी 3 पार्ट्स विचारलेले आपल्याला. मग ही डायग्राम आपल्याला स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिलेली आहे. एनसीईआरटी मध्ये सुद्धा अशीच सिमिलर एक डायग्राम आपल्याला दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला रेप्लिकेशन फोर्क काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये 3 कोणते तरी लेबल्स आपल्याला द्यायचे. मग इथे हा कंप्लीट आहे रेप्लिकेशन फोर्क, ज्याच्यामध्ये एक असणार आहे लॅगिंग स्ट्रँड आणि दुसरा आहे लीडिंग स्ट्रँड. मग लीडिंग स्ट्रँड जो आहे तो लीडिंग फ्रॅगमेंट वरती काम बघायला मिळतोय आणि लॅगिंग स्ट्रँड हा लॅगिंग टेम्पलेट वरती आपल्याला बघायला मिळतोय. ओके, ह्याच्यामध्ये मग आपण लॅगिंग स्ट्रँड वरती छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये डीएनए फॉर्म केला जातो आणि ह्या छोट्या फ्रॅगमेंट्सला आपण बोलतो ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. त्या सुद्धा आपल्याला इथं दाखवायच्या, शो करायच्या. ओके, नंतर लीडिंग स्ट्रँड मात्र कम्प्लिटली एकदा चालू झालं त्याचं रेप्लिकेशन की परत थांबतच नाही कुठे, पुढे जाऊनच कम्प्लीट झाल्यानंतरच ते थांबणार आहे. आणि ह्याला त्यामुळे काय म्हणतो आपण, कंटिन्युअस स्ट्रँड. मग ही एक डायग्राम आपल्याला इथे काढायची. ओके, नेक्स्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन, त्याच्यामधलाच आहे आपल्याला बघायला मिळतोय. हाऊ मेनी अमिनो ऍसिड्स विल बी देअर इन द पॉलीपेप्टाइड चेन फॉर्म ऑन द फॉलोइंग mRNA. हा एक mRNA दिलेला आहे आपल्याला इकडे आणि ह्या mRNA मध्ये किती अमिनो ऍसिड कोणते विचारलेलं नाही, आपल्याला फक्त किती अमिनो ऍसिड्स तयार होऊ शकतात ते विचारलेले आहे. मग आपल्याला माहित आहे नेहमीच अमिनो ऍसिड्स हे जे आहेत, फर्स्ट अमिनो ऍसिड जे असणार आहे ते कोणतं असणार आहे, मिथिओनिन. आणि मिथिओनिनचा जो कोडॉन आहे तो आपल्याला इथे ओळखला पाहिजे, कारण की त्या कोडॉन पासूनच आपली ट्रान्सलेशनची प्रोसेस चालू होणार आहे. मग इथे मिथिओनिनचा कोडॉन इथून दिसतोय आपल्याला, इथे चालू झालेला आहे. मग हा असणार आहे आपला फर्स्ट अमिनो ऍसिड, दॅट इज मिथिओनिन. सेकंड, तिथून पुढचे 3, कारण की आपल्याला माहिती आहे इथे जो जेनेटिक कोड जो आहे तो कॉमालेस आहे. मध्ये कुठलाही मार्क किंवा मध्ये एखादा अमिनो ऍसिड ऍड करण्यासाठी मध्ये कोणता तरी न्यूक्लियोटाइड सोडलाय, हे असं काहीही करणार नाही आपण, डायरेक्टली इथं लगेच कंटिन्यू करणार आहे. मग हा फर्स्ट, इकडे हा सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवेंथ, एथ. आणि इथे पण एक कोडॉन आपल्याला दिसतोय, बट हा कोडॉन जर आपण बघितलं तर हा आहे आपला स्टॉप कोडॉन. ओके, स्टॉप कोडॉन जिथे की कोणताही अमिनो ऍसिड घेऊन बाइंड होणार नाही किंवा त्या स्टॉप कोडॉनला आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याकडे टीआरएनए सुद्धा नाही. मग इथे येऊन आपली ट्रान्सलेशनची प्रोसेस थांबेल. मग त्याच्या आधी किती अमिनो ऍसिड्स आपल्याला ऍड झालेले मिळतात, तर इथपर्यंत झाले आपले 8 अमिनो ऍसिड्स. ओके, 8 अमिनो ऍसिड्स ची लॉंग पॉलीपेप्टाइड चेन आपल्याला इथे मिळेल फ्रॉम गिवन mRNA. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, what will be the base sequence on the template of DNA which codes for methionine?
बेस सिक्वेन्स ऑन दी टेम्पलेट. टेम्पलेट विचारलेलं आहे आपल्याला. टेम्पलेट हा mRNA ला कसा असणार आहे? कॉम्प्लिमेंटरी. मग mRNA चा कोडॉन आपण बघू. आपण कोडॉन काय आहे mRNA चा? कशासाठी विचारलंय? मिथ्योनिन. इकडे आपण बघितलं की फर्स्ट अमिनो ऍसिड कोणता असतो? मिथ्योनिन. आणि त्यासाठीचा कोडॉन आहे AUG. मग इकडे बघू आपण, कोडॉन आहे AUG जो की असणार आहे mRNA वर. मग टेम्पलेट वरती काय असणार आहे? तर इथे ह्याला कॉम्प्लिमेंटरी, ए ला कॉम्प्लिमेंटरी. इकडे आपण DNA आहे ना, टेम्पलेट DNA मध्ये काय असणार? T. U ला कॉम्प्लिमेंटरी A आणि G ला कॉम्प्लिमेंटरी C. हा मिळणार आहे आपल्याला टेम्पलेट स्ट्रँड वरती न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स फॉर मिथ्योनिन. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, MCQ टाइप क्वेश्चन आहे. द सिनॉनिमस टर्म फॉर सेंट्रोमियर इज. सेंट्रोमियर कुठे सापडतं आपल्याला? सेंट्रोमियर बघायला कुठे मिळतं? सेंट्रोमियर असतो आपल्या क्रोमोझोम वरती. ह्याची लोकेशन चेंज होऊ शकते. कधी मिडलला असेल, कधी थोडासा नियर बाय मिडल असेल, कधी टुवर्ड्स दी एंड असेल, कधी एंडलाच असेल. मग याच्यावरून आपण 4 टाइप सुद्धा बघितलेले आहेत. लास्ट लेक्चर मध्ये आपल्याला अनन्या मॅमने ते एक्सप्लेन सुद्धा केलेले आहेत. ओके. मग ह्या सेंट्रोमियरलाच दुसरं नाव काय आहे? तर प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. ओके. नेक्स्ट, which of the following is not a part of lac operon? लॅक ओपेरॉनचा पार्ट कोणता नाहीये? लॅक ओपेरॉन मध्ये त्या पूर्ण ओपेरॉन सिस्टम मध्ये हा पार्ट असला पाहिजे, बट कोणता नाहीये हे आपल्याला विचारलेले आहे. मग सगळ्यात पहिले आहे प्रमोटर. प्रमोटर तर असलाच पाहिजे. नंतर आहे रेग्युलेटर. रेग्युलेटरी जीनच रेग्युलेट करतो की लॅक ओपेरॉन पुढे जाऊन 3 टाईपचे एन्झाईम्स कधी बनवणार किंवा कधी नाही. ओके. नंतर आहे इंड्युसर आणि आहे ऑपरेटर. तर हे 4 सिक्वेन्सेस, ह्या 3 सिक्वेन्स आपल्याला बघायला मिळतात. बट इंड्युसर, लॅक ओपेरॉन साठीचा जो इंड्युसर आहे हा आपल्याला एक्सटर्नली अवेलेबल होतो. लॅक ओपेरॉनचा इंड्युसर कोणता आहे? तर आपल्याला अकॉर्डिंग टू NCERT लॅक्टोज और ॲलोलॅक्टोज सांगितलेलं आहे. बट आपल्याला HSCच्या बोर्डनुसार ॲलोलॅक्टोज हा इंड्युसर तिथं कन्सिडर करायचा आहे. ओके. मग इंड्युसर ह्याचा आहे ॲलोलॅक्टोज, जो की लॅक ओपेरॉनचा पार्ट नाहीये, हा बाहेरून आलेला आहे. ओके. मग याचा आन्सर असणार आहे आपलं C, दॅट इज इंड्युसर. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द डिफरंट स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ mRNA टू hnRNA. मगाशीच आपण बघितलेले आहेत. डायग्राम काढायची पुन्हा या क्वेश्चन साठी 3 मार्कला क्वेश्चन येणार आहे. आणि स्टेप्स, पहिले तर ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतरची ज्या स्टेप्स आहेत, इथं आपण डायग्राम बघितलेली. कोणत्या कोणत्या 3 स्टेप्स आहेत आणि त्या प्रोसेसिंग मध्ये किंवा मॅच्युरेशन मध्ये? तर ती आहे सगळ्यात पहिले तर स्प्लायसिंग, नेक्स्ट इज कॅपिंग अँड देन टेलिंग. हे आधीच आपण डिस्क्राईब केलेले आहे. ओके. मग इथे मी फक्त लिहून ठेवते. ते कसं लिहायचंय ते मागे बघा तुम्ही. स्प्लायसिंग, कॅपिंग अँड टेलिंग. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, why DNA replication is called semi conservative replication? एक क्वेश्चन आहे आपला, why DNA replication is semi conservative. सेमी कन्झर्वेटिव्ह म्हणजे कोणता तरी पार्ट कन्झर्व होते, पूर्ण नाही बट थोडा पार्ट तरी कन्झर्व होते. जर आपण डीएनएचं रेप्लिकेशन बघितलं तर आपला डीएनए हा आहे डबल स्ट्रँडेड. हा डबल स्ट्रँडेड डीएनए, दोन्ही सुद्धा डीएनएचे स्ट्रँड जे आहेत ह्या एका मॉलिक्यूल मधले, ते काय करणार आहेत पुढे जाऊन ऍज अ टेम्पलेट ऍक्ट करणार आहेत. ओके. मग हे काय करतील, आधी सेपरेट होतील आणि यांच्यावरती मग नवीन डीएनए स्ट्रँड फॉर्म होतील अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ कॉम्प्लिमेंटॅरिटी. ओके. मग इथे झालं नवीन स्ट्रँड तयार झाला, नवीन स्ट्रँड तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे 1 डीएनए पासून किंवा ह्या मदर डीएनए पासून 2 डॉटर डीएनए तयार झालेले आहेत. ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, रेप्लिकेशन प्रोसेस.
मग आफ्टर रेप्लिकेशन आपल्याला एका डीएनए स्ट्रँड पासून 2 डीएनए स्ट्रँड तर मिळतात, बट त्या 2 स्ट्रँड मधले जर आपण दोन डीएनएचे मॉलिक्युल्स जे आहेत त्या दोन्ही डीएनएच्या मॉलिक्युल्स मध्ये 2 जे स्ट्रँड्स आहेत त्यातला एक स्ट्रँड हा ओरिजिनल मदर डीएनए मॉलिक्युल मधूनच आलेला आहे. मग ह्याच्यामध्ये हाफ ऑफ द डीएनए इज कन्झर्व्ड फ्रॉम द प्रिव्हियस जनरेशन और फ्रॉम द प्रिव्हियस सेल. ओके, मग ह्याला म्हणतोय आपण सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. म्हणजे हाफ पार्ट कन्झर्व केला, हाफ मॉलिक्यूल कन्झर्व केला, एक स्ट्रँड कन्झर्व केला, त्या एका स्ट्रँडलाच घेऊन त्यालाच टेम्पलेट मानून आपण पुढे नवीन डीएनए स्ट्रँड तयार केलेला आहे. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. ओके, सगळ्या मायटॉटिकली किंवा मिओटिकली डिवायडेड सेल्स मध्ये आपल्याला सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर ऑफ रेप्लिकेशनच बघायला मिळणार आहे. बट हे सगळ्यात पहिल्यांदा एक्सपेरिमेंटली प्रूफ कोणी केलं? एक्सपेरिमेंटली प्रूफ करणारे सायंटिस्ट कोणते होते? मॅथ्यू मेझेल्सन अँड फ्रँकलिन स्टाल. ह्या 2 सायंटिस्टनी ई कोलायच्या सेलमध्ये युजिंग हेवी आयसोटोप्स ऑफ नायट्रोजन हे आपल्याला प्रूव्ह केलं की जे डीएनए रेप्लिकेशन होत आहे त्या डीएनए रेप्लिकेशन मध्ये जो नवीन डॉटर सेल आहे, डॉटर डीएनए आहे, त्या डॉटर डीएनए मध्ये हाफ पार्ट हा मदर सेल मधून किंवा मदर डीएनएचाच असणार आहे. ओके, आणि हे कोणत्या इयर मध्ये केलेलं आहे त्यांनी प्रूफ? तर हा प्रूफ दिलेला आहे त्यांनी 1958 मध्ये. ओके, नेक्स्ट, ड्यूरिंग द रेप्लिकेशन ऑफ डीएनए the separated strands are prevented from recoiling. रेप्लिकेशन ऑफ डीएनए जर आपण बघितलं, मगाशी आपण रेप्लिकेटिंग फोक बघितला. ह्या रेप्लिकेटिंग फोक मध्ये आपल्याला बघायला मिळते की 2 डीएनए स्ट्रँड्स जे हेलिकली एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत त्यांना आपण सेपरेट करतो. सेपरेट करण्यासाठीचा एन्झाईम आहे इकडे हेलिकेज. हेलिक्सला ब्रेक करते हेलिकेज एन्झाईम. ओके, बट आता ते सेपरेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये बॉन्ड हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. मग हायड्रोजन बॉन्ड्स पुन्हा रिफॉर्म पण होतील. बट आता हे पुन्हा रिफॉर्म नको व्हायला. जर रिफॉर्म झालं तर तिथे पुन्हा त्यांचं रिकॉइलिंग होईल आणि आपल्याला पुन्हा तिथे त्यांचं डिकॉइलिंग करून किंवा हेलिक्स ब्रेक करून पुन्हा थोडी प्रोसेस तेवढीच करत बसायला लागेल. मग त्यामुळे आपल्याला हे जे सेपरेट केलेले स्ट्रँड्स आहेत ते रिकॉइल होण्यापासून थांबवले पाहिजेत. मग त्यासाठी कोणतं एन्झाईम आपल्याला यूज करायला लागतं किंवा कोणतं एन्झाईम आपल्या सेल्समध्ये प्रेझेंट आहे? तर त्याचं नाव आहे सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन. हे प्रोटीन स्ट्रँड्सला स्टेबिलाइज करतं आणि एकमेकांपासून पुन्हा कॉम्प्लिमेंटरिटी प्रिन्सिपल फॉलो करून हेलिक्स फॉर्म करण्यापासून थांबवते. ओके, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टर्स हे तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करणारे आरएनए जिनोम असणाऱ्या व्हायरसेसमध्ये. एंडोन्यूक्लियस काही संबंधच नाही. न्यूक्लियस म्हणजे आपल्याला डीएनएला कट तर नाही करायचं इथे. ओके, आणि पॉलिमरेज एन्झाईम तर नवीन बेस पेअर्स ऍड करणारे, ना की त्या डीएनएच्या रिकॉइलिंगला प्रिव्हेंट करणारे. ओके, आन्सर आहे आपला सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय इनिशिएशन कोडॉन ऑफ mRNA फ्रॉम दी फॉलोइंग. मगाशी आपण बघितले इनिशिएशन कोडॉन. सगळ्यात फर्स्ट अमिनो ऍसिड जो येतो तो कोणता असतो? नेहमी मिथिओनिन. मग मिथिओनिनचा कोडॉन मगाशी दाखवला मी तुम्हाला, दॅट इज AUG. नेक्स्ट क्वेश्चन, द नंबर ऑफ बेस पेअर्स प्रेझेंट अराउंड हिस्टोन ऑक्टेमर इन न्यूक्लिओझोम. हिस्टोन ऑक्टेमरच्या अराउंड आपण इकडे बघितलेलं आहे. हा आपण बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर इथे बघितला म्हणलेलं. नेक्स्ट एक क्वेश्चन पण येणार आहे आपल्याला. हा जो न्यूक्लिओझोम आहे, ह्या न्यूक्लिओझोम मध्ये इकडे हिस्टोन ऑक्टेमरच्या आजूबाजूने असणारा डीएनए किती? मग त्याच्यामधून आपल्याला लिंकर डीएनए न्यूक्लिओझोमच्या ह्याच्यातून मायनस केला पाहिजे आणि तो असतो 146 बेस पेअर्स. ओके, मग इथे आन्सर काय आलं आपलं? बी, दॅट इज 146 बेस पेअर्स आर प्रेझेंट wrapped around the histone octamer of each nucleosome. Okay, next question, describe the transcription and processing of hnRNA to mRNA. पुन्हा तेच आलेले, ट्रान्सक्रिप्शन, प्रोसेसिंग,
प्रोसेसिंग आपण बघितलेलं. इथे मी ट्रान्सक्रिप्शन तुम्हाला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करते. ट्रान्सक्रिप्शन साठी आपल्याला काय पाहिजे, इकडे आहे फर्स्ट इनिशिएशन. फर्स्ट स्टेप इज इनिशिएशन. इनिशिएशन मध्ये काय होणार आहे तर RNA पॉलिमरेज एन्झाईम हा जाऊन DNAच्या दोन्ही स्ट्रँड्सला एकमेकांपासून सेपरेट करून तिथे RNAचं ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करणार आहे. इथे झालं इनिशिएशन. सेकंड स्टेप इज इलॉंगेशन किंवा सिम्पली आपण बोलू शकतो पॉलिमरायझेशन. चालू झालेलं आहे, आता त्याला लॉंग स्ट्रेच करायचे, इलॉंगेट करायचे, पॉलिमराइज करायचे. ओके, सेकंड इज इलॉंगेशन. बर, इथे आपल्याला HNRNA to mRNA विचारलेलं आहे. म्हणजे ही प्रोसेस कोणत्या ह्याच्यातली विचारली आहे तर युकॅरियोट्स मधली, ना की प्रोकॅरियोट्स मधली. म्हणून इथे आपण इनिशिएटर फॅक्टर, टर्मिनेटर फॅक्टर हे बघणार नाही, कारण की युकॅरियोट्स मध्ये हे बघायलाच मिळत नाही. आणि थर्ड स्टेप और लास्ट स्टेप ऑफ ट्रान्सक्रिप्शन इज टर्मिनेशन. मग ह्यांच्यामध्ये कोणतं एन्झाईम काम करते DNA पासून RNA बनवण्यासाठी, तर इथे आहे RNA पॉलिमरेज एन्झाईम. मोर स्पेसिफिकली जर बघायचं म्हणलं तर आपण याला म्हणू DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज एन्झाईम. मग आपल्या स्टेप्स झाल्या. स्टेप्स आहे त्याच्यातल्या इनिशिएशन, देन इलॉंगेशन, देन टर्मिनेशन. ओके, आणि एन्झाईम कोणतं यूज होत आहे, दिस इज दी एन्झाईम युज्ड. एन्झाईम युज्ड आहे आपल्याकडे DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज एन्झाईम. हे एकच एन्झाईम इनिशिएशन पण करणार आहे, इलॉंगेशन पण करणार आहे आणि टर्मिनेशन पण करणार आहे. ह्याच्यासाठी कोणताही सिग्मा फॅक्टर किंवा रो फॅक्टरची गरज आपल्याला युकॅरियोट्स मध्ये पडत नाही. ओके, आणि प्रोसेसिंग ऑफ HNRNA to mRNA हे तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. नेक्स्ट, हिस्टोन्स आर रिच इन हिस्टोन प्रोटीन्स. कोणत्या ह्याच्यामध्ये रिच असतात, लाईन टू लाईन क्वेश्चन आलेला आहे, लायसिन अँड आर्जिनिन. ओके, देन क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन MCQ क्वेश्चनच आहे. लॅक ओपेरॉन द स्ट्रक्चरल जीन Z कोड्स फॉर डॅश डॅश एन्झाईम. आता जर लॅक ओपेरॉन मध्ये आपण जीन्सचा सिक्वेन्स बघितला स्ट्रक्चरल जीन्सचा, तर तो कसा आहे ZYA. ओके, मग याच्यामधला फर्स्ट जीन कोणता एन्झाईम साठी कोड करतो हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट जीन कोड्स फॉर बीटा गॅलेक्टोसाइडेज एन्झाईम. ओके, मूविंग ऑन टू दी नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज पुन्हा एक MCQ आहे. MCQ पण खूप सारे येतात ह्या चॅप्टर मधून आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन सुद्धा येतात. द सिक्वेन्स ऑफ नायट्रोजन बेस ऑन DNA मॉलिक्यूल इज ATCGA. ATCGA. Which of the following is correct complementary sequence of nitrogenous base on mRNA molecule? कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आपल्याला सांगायची. मग याला कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे, इकडे RNA आहे, RNA मध्ये T नाही येणारी, काय येणारी इकडे आपला U. नंतर T ला कॉम्प्लिमेंटरी A, इकडे G, इकडे C आणि इकडे पुन्हा U. कोणता दिसतोय हा असा, तर इकडे आपला C. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात, जुन्या ह्याच्यामधून आलेले क्वेश्चन्स आहेत, बट येण्याचे चान्सेस आहेत अजूनही. Enumerate steps involved in the DNA fingerprinting and give its other name. DNA fingerprinting मध्ये केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्टेप्स आपल्याला सांगायच्या. कोणत्या स्टेप्स असतात DNA फिंगरप्रिंटिंग मधल्या? सगळ्यात पहिले तर DNA ला आयसोलेट केलं पाहिजे सोर्स पासून. मग फर्स्ट स्टेप इज आयसोलेशन ऑफ DNA. DNA ला आयसोलेट केलं, बट एवढा मोठा DNA तर आपण प्रोसेस नाही करू शकत आहे. मग त्या DNA ला कशामध्ये कन्वर्ट केलं पाहिजे आपल्याला, छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये. त्या स्टेपला काय म्हणणार आपण, रेस्ट्रिक्शन डायजेशन. आणि हे कोणत्या एन्झाईम्स वापरून आपण करतो,
These are restriction endonuclease enzymes. Next step is gel electrophoresis. ह्या ज्या रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम वापरून तयार केलेल्या फ्रॅगमेंट्स आहेत त्यांना आपण साईजच्या अकॉर्डिंग टू देअर लेंथ सेपरेट करणार आहे आणि ही टेक्निक कोणती आहे तर जेल इलेक्ट्रोफोरेसिस. थर्ड स्टेप झाली आपली. आता फोर्थ, त्या सेपरेटेड स्ट्रँड्स ज्या आहेत किंवा सेगमेंट्स ज्या आहेत डीएनएच्या त्यांना आपल्याला त्या जेल पासून सेपरेट केलं पाहिजे. ह्या जेल पासून सेपरेट करण्यासाठीच्या टेक्निकला काय म्हणणार आहे आपण सदन ब्लॉटिंग. ब्लॉट करून घेणार आहे एका नायट्रोसेल्युलोज पेपरवरती आपण त्यांना सोक अप करून घेणार आहे. नेक्स्ट स्टेप इज सिलेक्शन ऑफ डीएनए प्रोब. प्री फॉर्म डीएनए प्रोब आपण तयार करून ठेवू. त्या डीएनए प्रोब तयार करण्यासाठी आपण सोर्स डीएनए वापरू शकतो, कॉम्प्लिमेंटरी जीनोम जो असतो, कॉम्प्लिमेंटरी डीएनए cDNA लायब्ररी किंवा cDNA जीनोम लायब्ररी जी असते त्याच्यापासून आपण हा बनवू शकतो. अँड सिक्स्थ इज हायब्रिडायझेशन. हा जो प्रोब रेडिओ न्यूक्लियोटाइड्स पासून बनवलेला प्रोब आपण कुणासोबत बेस पेअर करायला सांगणार तर आपल्या ओरिजिनल डीएनए सोबत पेअरिंग करायला सांगणार. एक नॉर्मल डीएनए आणि त्याला पेअर झालेला रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियोटाइडचा डीएनए मॉलिक्यूल. ह्यामुळे आपण ह्या टेक्निकला काय म्हणतोय हायब्रिडायझेशन. अँड लास्ट इज फोटोग्राफी. एक्सरे फोटोग्राफी किंवा त्याला आपण म्हणू ऑटो रेडिओग्राफी. आणि ह्या स्टेप्स नंतर आपल्याला एक फिल्म मिळेल, फोटोग्राफिक फिल्म मिळेल ज्याच्यावरती आपल्याला डीएनए च्या सेगमेंट्स विजिबल दिसतील. ओके. नेक्स्ट त्याच क्वेश्चन मधला नेक्स्ट आहे गिव्ह इट्स अदर नेम. नेम कोणते डीएनए फिंगरप्रिंटिंग साठीचा आणखी नेम कोणतं तर इथे आहे डीएनए प्रोफाइलिंग. ओके. कोणी डेव्हलप केलेली ही टेक्निक सगळ्यात आधी तर ॲलेक जेफ्री नावाच्या सायंटिस्टने ही टेक्निक डेव्हलप केलेली आहे. मग टेक्निक तर डेव्हलप केली, त्याचबद्दलचा आणखीन एक नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं. राईट ऍप्लिकेशन्स ऑफ डीएनए फिंगरप्रिंटिंग. डीएनए फिंगरप्रिंटिंगचे युजेस किंवा ऍप्लिकेशन्स काय आहेत तर आपल्याला माहिती आहे आजकाल एवढे क्रिमिनल केसेस बघतो आपण. क्रिमिनल केसेसमध्ये क्रिमिनल सुद्धा हुशार झालेले, ते एव्हिडन्सेस सोडत नाहीत. मग त्यामुळं आपल्याला तिथे काय राहिला रिलायबल सोर्स की कोण असू शकतो क्रिमिनल हे जर शोधायचं म्हणलं तर डीएनए फिंगरप्रिंटिंग करून. डीएनए तर चेंज नाही होणार आहे आपला, युजली असं चेंज नाही होत अचानकपणे, म्युटेशनचा रेट सुद्धा खूप स्लो आहे. मग त्यामुळं डीएनए फिंगरप्रिंटिंग करून आपण तिथे क्रिमिनल कोण आहे सस्पेक्ट्स मधून तो शोधू शकतो. मग फर्स्ट आहे इन फॉरेन्सिक्स किंवा इन मर्डर मिस्ट्रीज. और रेप केस किंवा काही मोठी जर चोरी वगैरे झालेली असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण क्रिमिनलला शोधू शकतो बेस्ड ऑन इट्स डीएनए फिंगरप्रिंटिंग. सेकंड पॅटर्निटी टेस्टिंग. बऱ्याच वेळा आपल्याला करायला लागते. म्हणजे जर फॅमिली डिस्प्यूट असेल कोणता तर तिथे पॅटर्निटी टेस्टिंग करून हा पर्टिक्युलर बेबी कोण, त्याचे पेरेंट्स किंवा त्याचे फादर मदर कोण आहेत हे शोधण्यासाठी सुद्धा आपल्याला हेल्प होतं. मग इथे लिहू आपण इन पॅटर्निटी टेस्टिंग. अँड लास्ट अकॉर्डिंग टू टेक्स्टबुक ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या आपल्याला ऍप्लिकेशन्स आहेत डीएनए फिंगरप्रिंटिंगचे. बट टेक्स्टबुकमध्ये आणखीन एक दिलेलं असं की पेडिग्री अनालिसिस करण्यासाठी ह्युमन्समध्ये किंवा डॉग्समध्ये किंवा अदर ॲनिमल्समध्ये सुद्धा पेडिग्री अनालिसिस करण्यासाठी आपण डीएनए फिंगरप्रिंटिंग यूज करू शकतो. फॉर पेडिग्री अनालिसिस 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येऊ शकतो किंवा 2 मार्क्ससाठी एवढं लिहिलं इनफ आहे. ओके. आय होप तुम्हाला ह्या सगळे क्वेश्चन्स आणि ते कसे लिहायचे कसे रिप्रेझेंट करायचे ते सगळं तुम्हाला समजलं असेल. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओज. तुमचा HSCचा सिलेबस आपण पूर्णपणे कंप्लीट करतोय. बोर्डसाठी जी भीती असते ती आपण इथे घालवलेली. बरं फक्त बोर्डसाठीच नाही, पुढे जाऊन तुम्हाला नीटसाठी सुद्धा हे युजफुलच असणार आहे. ओके. थँक्यू स्टुडंट्स. कीप वॉचिंग, लाईक अँड सजेस्ट एनी other topic which you want to study or which you want to recover. Okay, bye bye.